मनसेच्या लढ्याला यश, अखेर पंढरपूर नगरपालिकेने केलेल्या जुलमी करवाढीला स्थगिती। सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मागणीची दखल घ्यावी असे पत्र दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे असा शेरा मारून स्वाक्षरीही केली। यामुळे अखेर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। हे वृत्त समजताच दिलीप धोत्रे यांचे आभार मानले जात असून पंढरपूर नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर मोठी वाढ केल्याने पंढरपुरातील नागरिकांनी पालिकेला लेखी तक्रारी दिल्या होत्या, तर विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन विरोधही केला। सदर करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मनसे व विठ्ठल परिवार यांच्या वतीने रॅलीवर मोर्चाही काढण्यात आला होता। यावेळी पंढरपूर शहरातील नागरिक याचबरोबर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यानंतर रातोरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नागपूर गाठले आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन पंढरपुरातील नागरिकांवर जुलमी कर वाढीच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आणि करवाढ रद्द करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणीही केली। यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 18 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दिलीप धोत्रे यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि पंढरपूर नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने केलेली करवाढ रद्द करण्याची विनंती केली होती। या देण्यात आलेल्या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे असा शेरा मारून अखेर या जुलमी करवाढीला स्थगिती दिली आहे। या आदेशामुळे आता पंढरपूरकरांवर लादण्यात आलेल्या करवाढ स्थगिती करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे।